हॅलो, नमस्कार ताईंनो, कशा आहात तुम्ही? स्वस्त आणि मस्त ना? तर आज मी तुम्हाला एक खंडू चक्क्याचं तेल बनवून दाखवणार आहे. ते माझे गुडघे दुखतात तर त्यासाठी मी बनवते. आणि माझी आई पण ते तेल वापरते, कारण माझ्या आईच्याच घरी ते खंडू चक्क्याचं झाड आहे. तिथे मीच लावलेलं आहे ते खंडू चक्क्याचं झाड. आणि काल चंद्रपूरला गेली होती तर मी हे खंडू चक्क्याचं चे पानं तिथून आणले आहे. तर अशा प्रकारे खंडू चक्क्याचे पान आहे आणि मी एवढे सारे आणलेले आहे. तर आता याचं तेल बनवासाठी खंडू चक्क्याचे पानं घ्यायचे आणि 1 लिटर मोहरीचं तेल घ्यायचं. तर हे 1 लिटरची मी बॉटल पण आणली आहे मोहरीच्या तेलाची. आणि आता हे खूप या पानावरती खूप धूळ आहे, तर हे पानं मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि समोर याची विधी दाखवणार आहे. तर हे पानं असे आहेत का या तेलामुळे जे हड्डी वगैरे आपल्या दुखतात, गुडघ्याचा वगैरे त्रास होतो तो कमी होतो. तर असा याचा उपयोग आहे. तर आता मी हे पानं स्वच्छ धुवून घेते आणि त्याच्यानंतर समोर काय करायचं ते दाखवते. तर अशा प्रकारे मी हे सर्व पाने ताटामध्ये काढून घेतले आणि याला स्वच्छ धुवून घेते. आणि चाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवते. तर ताईंनो, अशा प्रकारे मी हे सर्व पाने स्वच्छ धुवून घेतली आहे खंडू चक्क्याचे आणि हे चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे. पण याला मी आता बाहेर उन्हामध्ये थोडा वेळ वाळत ठेवणार आहे पाणी सुकेपर्यंत. कारण जर आपण गरम तेलामध्ये जर असेच पानं जर टाकले तर हे खूप पाणी असल्यामुळे खूप तडतडणार आणि बाहेर तेल पसरणार. त्याच्यामुळे मी हे आता थोडे उन्हामध्ये सुकवणार आहे. तर हे बघा ताईंनो, मी असे हे खंडू चक्क्याचे पानं थोडा वेळ पाणी सुकेपर्यंत वाळवत ठेवले आहे. तर असे पसरवून ठेवलेले आहे. तर याचं पाणी सुकलं की मग मी तेल बनवायला घेणार आहे, तेव्हा मी तुम्हाला दाखवणार आहे तेल कसं बनवायचं ते. तर हे असे पाणी. तर आता हे सर्व पाणी असे याच्यातलं पाणी काढून घेतलं आहे सुकवून ह्या पाण्यामधलं. आणि आता हे जे मोहरीचं तेल आहे ते एका गंजामध्ये घेतलं, असं काढून घेतलं. थोडं भांड मोठं घ्यायचं, कारण तेल असं तडतडू शकते पानं टाकल्यानंतर हे, म्हणून. तर पूर्ण 1 लिटर तेल मी हे भांड्यामध्ये असं काढून घेतलं. आणि आता हे आपण हे असं तेल घेतलं आणि हे गरम करायला ठेवायचं. तर हे तेल जास्त गरम नाही करायचं, थोडं गरम करायचं आणि मग नंतर हे तेल खाली उतरवायचं आणि नंतर हे पानं टाकायचे त्या तेलामध्ये आणि पुन्हा हे तेल गॅसवर ठेवायचं आणि चांगलं उकळू द्यायचं. तर आता हे तेल थोडं असं गरम झालेलं आहे, थोडं गरम झालेलं आहे. तर आता हे तेल खाली उतरवून घ्यायचं, कारण ते आजूबाजूला सगळं उडू शकते ना तेल, म्हणून हे आधी खाली उतरवून घ्यायचं. असं कापडाने. आणि असे मग त्याच्यात पानं टाकून घ्यायचे. हे असे पानं टाकून घ्यायचे थोड्या गरम तेलामध्ये.
पूर्ण हे खाली चमच्याने असे मिक्स करायचे तेलामध्ये. तर हे पूर्ण तेलामध्ये असे पानं मिक्स करून घेतले आणि आता पुन्हा गॅसवर हे भांडं ठेवायचं. तर हे बघा, आता गॅसवर पुन्हा याला छान गरम करून घेणार आहे मी. आणि हे पानं याच्यामध्ये शिजले पाहिजे असे चांगले तेलामध्ये, तेव्हाच याचा जे गुणधर्म आहे हे तेलामध्ये उतरणार आहे, याचा अर्क. हे कमी आचेवर असं शिजवून घ्यायचं पूर्ण हे पानं तेलामध्ये. तर हा पूर्ण याचा रस आहे तो तेलामध्ये पूर्ण असा उतरतो. बघा, तेलामध्ये पूर्ण याचा रस उतरतो, असा असं शिजत आहे हे तेल. बघा, तर याचा पूर्ण असा रस ह्या तेलामध्ये उतरला पाहिजे. आणि हे अशा प्रकारचं तेल. तर बघा, अशा प्रकारे हे पूर्ण शिजले पाहिजे पानं या तेलामध्ये. आलटून पलटून हे पानं वर खाली करून पूर्ण शिजवून घ्यायचे. नंतर हे पानं थोडे थोडे असे वाढल्यासारखे होतात त्याच्यामध्ये भांड्यामध्ये असे शिजल्यावर. तर ताईंनो 10 मिनटं हे पानं याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आणि नंतर गॅस बंद करून लगेचच गरम गरम तेल असं आपण इथे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. कारण मग ते पानं याचे कडक झाल्याच्या नंतर हे पानं तुटू शकतात याच्यामध्ये, मग तेल तेवढं व्यवस्थित निघणार नाही. म्हणून मग हे तेल असं एक झाकण ठेवून
असं हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. म्हणजे ते व्यवस्थित गाळल्या जाते. तर बघा, ह्या अशा प्रकारे खंडू चक्क्याचं तेल तयार झालेलं आहे. आणि आता हे थंड व्हायला ठेवते मी. नंतर बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे. तर ताईंनो, असं मी हे खंडू चक्क्याचं तेल बनवलं. कारण हे तेल माझी आई नेहमी बनवत असते. कारण माझ्या आईच्या घरी खंडू चक्क्याचं झाड आहे, जे मीच लावलं होतं त्यांच्या घरी. तर माझ्या आईचे पण गुडघे दुखत असतात. आता तिचं वय 72 वर्ष आहे. तर ती पण असं खंडू चक्क्याचं तेल बनवत असते. तर माझा पण उजवा घुटणा दुखत असते. तर मी आईला म्हटलं, माझा पण उजवा घुटणा दुखते म्हणून म्हटलं. तर आईने म्हटलं का हे खंडू चक्क्याचं तेल बनव. म्हणून मी काल तिच्या घरून हे पानं आणले खंडू चक्क्याचे आणि तेल बनवलं. तर याचा उपयोग असा आहे की आपल्या हड्ड्या ज्या आहेत त्या पण मजबूत होतात. आणि सुजन वगैरे असलं आणि दुखणं वगैरे असलं त्याच्यावर हे उपयोगी आहे तेल. तर अशा प्रकारे हे असं तेल बनवलं. तर ताईंनो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या आधीच्या ताईंनी पण माझ्या व्हिडिओला लाईक केलं, नवीन ताईंनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं, तर त्याबद्दल त्यांचे आभारी आहे. आणि आता भेटूया नवीन व्हिडिओत. आता मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. आता भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.